सकाळी दरवाजा उघडला तर नवरदेवाची गाडी म्हटलं ते सजून चालू होती. मग आपण पटापट आंघोळ करून घेतली, पटकन तयार झालो. गाड्या सबन आल्या होत्या. मग 9:30 वाजता सबन पाहुणे पाठवून दिले. आपण शेवटच्या गाडीत चाललो गेलो. राहिले जास्त जण राहिले नाही. शेवटच्या गाडीत राहुलदा, मी, माय काही मित्र होते. घरचं लग्न म्हटल्यावर काही ना काही तकलीफ सहन करावं लागन. मग पूर्णनगर फाट्यावर थांबून घेतली गाडी. आपण पेट्रोल भरून घेतो टाईट बगी. गाडीत मजाक करत करत कधी लॉन आलं माहितच पडलं नाही आपल्याला. मग टाईट बगी उतरलो, तिथं नाचणं चालू केलं. असली असा बाबा सगळे कपडे म्हटलं घामावजोग झाली. हे बरं झालं बाबा गरमीच्या उन्हाळ्यात म्हटलं एसीच्या रूम होती तिथं, नाही तर आपला पट्टाच पडला असता चांगला. आपली आरोही लढत जाय. राहुलदा म्हणे पटकन म्हणे दुसऱ्याची गाडी घेऊ म्हणे, तिच्या आधी चिप चौकीत आण म्हणे. गेलो बा चिप चौकीत आणाल तर पुट्टे पण नाश्ता चाल म्हणे. म्हटलं काही विषय काय म्हटलं बाबा, पण आपण नाश्ता खाल्ला, पैशावर बी त्यांनी दिले. अशी मित्र खतरनाक भेटते बा आपल्याला. टाईटपैकी नाश्ता केला ना आपण चालला तर मंगल कार्यालयात म्हणजे आपण चिप चौकीत डाकते ना आपल्याला. टाईटपैकी लवकर चालू म्हटलं गाडी म्हणते आपल्याला लवकर डाकते म्हटलं. लग्न लागलं म्हटलं नाही तर खरंच तसं झालं मित्रांनो. आपण गेल्यावर लग्न लागलं तिथं. जाऊ दे आता, लग्न तर आपल्या हातातून गेलं. आता पटापट पुट्टेवर चाल म्हणे आपण जेवणी म्हणे बा. आता टाईटपैकी जेवण घेऊन गेलो बाबा. म्हणे चल म्हणे आपण येऊ म्हणे बा बाहेरून. मी म्हटलं काय रे बा चलतं म्हणे तू 5 मिनिटं. आपण जो म्हणे पायनॅपल ज्यूस प्यायले. जेवण झाल्यावर मस्त पायनॅपल ज्यूस मजा आहे म्हटलं आपल्याला. पण आपण पायनॅपल ज्यूस प्यायला नाही, आपण पहिलं त्याची घमंडी लस्सी. तुम्ही जर आपला व्हिडिओ चांदूर बाजारून पाहत असाल तर घमंडी लस्सी कशी लागते कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण निघाला तर घरी झाले. घरी जाताना निघाल तर गाडीत बम चांगला केला आम्ही. आता चाललो मी घरी जाताना आम्हाला डबल चांदूर बाजार आल्यावर डबल घमंडी लस्सी पेलो. ह्या भाऊ म्हणे घमंडी लस्सी कशी आहे म्हणे, पण तिची एक नंबर. घरी जायचे निघालतोच. घरी जाताना निघालतो तर पोट्टे म्हणे चल म्हणे आपण पॉपकॉर्न खाऊ म्हणे. पॉपकॉर्न खाल्ला. चला भेटू असंच काही व्हिडिओ मध्ये. तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.